नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून आपण व्हिडिओ नाही टाकला. तर आपलं बघू शकता तुरीचा प्लॉट 6.5 बाय 1 वर टोकन पद्धतीने केलं आहे आपण. आज आपला शेंडा खोडणीचं चालू आहे. हे शेंडा खोडणी यंत्र यावर्षी आपण कपाशी लावलेलं नाही पाऊस उशिरा झाल्यामुळे. पण ज्यांनी 3 बाय 1 वर कपाशी लावली 10-10 पद्धतीने, तर त्यांच्यासाठी आपण मागच्या वर्षी प्रयोग केला. जर ज्याची एकदम काळी जमीन असेल आणि तिने 3 बाय 1 मध्ये लावले असेल, तर त्याने मधली एक सरी डायरेक्ट पॉवर टेलरने मोडली तरी जमन. 6 बाय 1 वर झालं तरी काय अडचण नाही. कारण की आपण त्या मागच्या वर्षी आपला 1 एकरात फक्त 1.5 क्विंटल कापूस झाला. एकदम भारी जमिनीत ते चालतच नाही 3 बाय 1. त्याच्यामुळे जर कोणाचं असेल तर तिने आत्ताच हे करून घ्या. आणि ज्याची हलकी जमीन असेल त्यांनी सुद्धा 10-10 3 बाय 1 लावला असेल, तर त्यांनी काय करा, शेंडे खुडू नका. 4.5-5 फूट हाईट होऊ द्या, मग खुडा. गळफांदी सुद्धा काढू नका. जास्त जर जाडपा होणार नसेल तर गळफांदी काढू नका. त्याच्यामुळं काय होतंय, उत्पन्न निघत नाही. हे असंच राहून द्या, काहीच अडचण येत नाही त्याला. काय होतं, जर गळफांदी कट केली तर खालून आपण समजा 3 फुटावर शेंडा खुडावला 3.5 फुटावर, गळफांद्या सुद्धा कट केल्या तर बोंडांची संख्या कमी होती. खालचे बोंड सूर्यप्रकाश पोचत नाही, त्याच्यामुळे ते सडून जातात. आणि 3.5 फुटावर कट केल्यामुळे वरसुद्धा एवढे बोंड लागत नाही. त्यात गळफांडीला सुद्धा 8-10-15 बोंड निघतात. ते गळफांदी जर कट केली ते सुद्धा जातात. त्याच्यामुळं गळफांदी कट करू नका, तशीच राहून द्या. 3 बाय 1 वर असेल, हलकी जमीन असेल तर. आणि 4.5-5 फूट झाल्यावर शेंडा कट करा. नाही कट केला तरी चालन. आणि 10-10 पद्धत 3 बाय 1 पूर्ण चुकीची आहे. मागच्या वर्षी आपण याच्यात फसलोय. त्यामुळं 4 बाय 1, 4.5 एकदम भारी जमीन असेल तर 5 बाय 1 वर लावा. सूर्यप्रकाश हा खेळताच पाहिजे. मागच्या वर्षी आपण 3.5 एकर लावली होती, तर 1 एकर आपलं प्युअर काळवटीच राहणार होता. त्याच्यात फक्त 1.5 क्विंटल कापूस निघाला. एवढा दडपा झाला, त्याच्यात का सूर्यप्रकाश पोचलाच नाही. शेंडी कट केल्यामुळे वरती बोंड आलेच नाही. 3.5 फुटाच्या आतच ठेवली होती आपण हाईट. आणि गळफांद्या काढल्यामुळे त्याचे सुद्धा आपले बोंड गेले. आणि दडपा असल्यामुळं खालचे बोंड सडून गेले सूर्यप्रकाश नाही भेटल्यामुळे. त्याच्यामुळं ज्याची हलकी जमीन असेल त्यांनी 3 बाय 1 वर काहीच करू नका. ह्याचाच प्लॉट राहून द्या. गळफांदी कट करू नका, शेंडे कट करू नका, काहीच नाही. आणि ज्याची एकदम भारी जमीन असेल तर त्याने ना मधली एक सरी डायरेक्ट रोटावेटर हाकलं तरी जमन. पॉवर टेलरला ना 6 बाय 1 वर अंतर होईन ते, तरीसुद्धा भरपूर उत्पन्न निघाल. म्हणजे 3 बाय 1 काळ्या जमिनीत चालत नाही. मागच्या वर्षी आपण अनुभव घेतला आहे. 5-6 महिन्यापासून त्याची जास्त झाली, तसे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही टाकला. आता हे तुरीची अपडेट आहे आपली. पुण्याला 10-26 एकरी एक बॅग टाकून रोटावेटर हाकून घेतला आहे. आणि आज आता शेंडे खुडायचं चालू आहे. हे बघू शकता, हे पंपाच्या साहाय्याने यंत्र. खूप स्पीड आहे याला. तेव्हासुद्धा या 1 एकर आपला इकडला प्लॉट झाला आहे. यावर्षी आपण 5.5 एकर तूर लावली आहे 6 बाय 1 वर. आता ते सुद्धा अंतर कमी वाटत राहिले. आताच पुढच्या वर्षी आपण याच्यात 7.5 ते 8 फूट घेणार आहे. बघू शकता आपला प्लॉट.